नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। नीट सारखाच घोटाळा, MSCET परीक्षेतही 12वीला 35-40% असणाऱ्यांना CET मध्ये 100% कसे? सचिन सावंतांचा सवाल। मोठेगावकर शिक्षण क्षेत्रातील माफिया, लातूरमधील क्लासेस मालकाची सुपारी देऊन केली हत्या, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा। सुप्रीम कोर्ट म्हणाले, धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या, लोकांची सुरक्षा आवश्यक, निर्देश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर अवमाननेचा खटला। आणि मोठेगावकर देशमुखांच्या जवळचे काँग्रेस आणि नीट पेपर फुटीचे थेट संबंध, मग संजय राऊत गप्प का? नवनाथ बन यांचा सवाल। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। गेवराई तालुक्यातील तलवडा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दिनांक 18 मे रोजी कलम 12 अंतर्गत पोक्सोसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने तलवडा पोलीस स्टेशनला येऊन आरोपी शहनशाह निजाम बागवान वय वर्ष 42 राहणार तलवडा तालुका गेवराई जिल्हा बीड याने सदर फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला लज्जा वाटेल असे कृत्य केले। त्यानंतर सदर फिर्यादीने आरोपीस याबाबत विचारपूस करण्यासाठी आरोपीच्या घरी गेले असता आरोपीने फिर्यादीचे काही एक ऐकून न घेता फिर्यादीस म्हणाला की तुम्हाला काय करायचे ते करून घ्या असे म्हणून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली। म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 153/2026 कलम 74 75 79 352 351 2 BNS 2023 सह कलम 12 पोक्सोसह विविध कलमासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय अधिकारी अनिल कटके हे करत आहेत। राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची शिकार करणाऱ्या 14 जणांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना आज बीड तालुक्यातील मांडवखेल येथे पहाटे घडली। यावेळी ग्रामस्थांनी 14 जणांना मृत मोर, मोरपीस व अन्य साहित्य ताब्यात घेऊन त्यांची माहिती वन विभागाला दिली। बीड तालुक्यातील मांडवखेल शिवारात काल मध्यरात्री काही संशयित मोरांची शिकार करण्यासाठी आले असल्याचा ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना 14 जण मोरांची शिकार करत असल्याचे दिसून आले। ग्रामस्थांनी त्यांना मृत मोर आणि शिकारीचे साहित्य तात्काळ ताब्यात घेत ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत संबंधित 4ही संशयितांना ताब्यात घेतले व वन विभागाच्या कार्यालयात आणले। दुपारी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती। ते आपली नावे वेगवेगळी सांगत आहेत, त्यांच्या आधार कार्डवर वेगळीच नावे आहेत असा आम्हाला संशय असल्याने आम्ही त्यांची कसून चौकशी करत सर्व कागदपत्रे तपासत आहोत असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। विशेष म्हणजे चौकशी सुरू असताना वन विभागाच्या कार्यालयाचे गेट बंद ठेवण्यात आले होते। एवढेच नव्हे तर गेटवर एक कर्मचारी देखील उभा करण्यात आला होता। त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। देशातील एकमेव पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मासानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात। आज दिनांक 19 मे 2026 रोजी दुपारी दर्शनासाठी आलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा गोदावरी नदी पात्रात पाण्यात बुडून मृत्यू झाला। आकाश लक्ष्मण मेत्रे असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून तो या ठिकाणी देवदर्शनासाठी आला होता। तो गोदावरी नदी पात्रात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला। या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या ठिकाणी देशभरातून भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। त्यामुळेच ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ॲनेस्थेशिया म्हणजेच भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकशे यांचा आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शहराजवळच असलेल्या काळवीट साठवण तलावात पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। डॉक्टर तरकसे हे आपली प्रकृती चांगली राहावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्य नियमाने या काळवीट साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत। आज सकाळी देखील ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले, तर पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला एक बिस्लरीची रिकामी बाटली देखील बांधली होती। मात्र काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगत असल्याचा काही लोकांच्या निदर्शनास आला। त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता सदरील मृतदेह हा डॉक्टर अभिमन्यू तरकशे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले। डॉक्टर तरकशे हे मूळचे अंबाजोगाई जवळील धावडी येथील रहिवासी असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
पूर्ण करत उत्कृष्ट गुण मिळवले होते आणि या गुणाच्या बळावरच त्यांनी अंबाजोगाई येथील स्वाराती महाविद्यालयातूनच MBBSची पदवी घेतली व पुढे याच महाविद्यालयात त्यांनी भूलशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण केले आणि तेथेच ज्युनियर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉक्टर तरकशे हे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख बनले। दरम्यान या घटनेने तरकशे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रावर देखील शोककळा पसरली आहे। दरम्यान डॉक्टर तरकशे हे दररोज एकटेच पोहण्यासाठी जात असत। त्यांना चांगल्या प्रकारे पोहता देखील येत होते, तरी देखील त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू कसा काय झाला याबाबत संशय निर्माण होत असून ही घटना म्हणजे पोहत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका वगैरे आला की काय, किंवा यामागे एखादा घातपात तर नाही ना, या प्रश्नाचे उत्तर त्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मिळेल। माजलगाव तालुक्यातील पाथरी ढालेगाव परिसरात राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत माजलगाव तालुक्यातील रेणापूर येथील 2 तरुण सख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून मृत तरुणांची नावे रवींद्र शिवाजी घडशिंगे वय 27 आणि विशाल शिवाजी घडशिंगे वय 24 वर्षे असे असून दोघेही रेणापुरी तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार दोघे सख्खे भाऊ मोटारसायकलवरून जात असताना ढालेगाव पाथरी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला। हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेमुळे रेणापुरी गावावर शोककळा पसरली असून त्या अज्ञात वाहनाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। अनादरित धनादेश अर्थात चेक बाउन्स प्रकरणात बीड येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत बीड शहरातील शिवाजी असराजी वाघ यांना 6 महिने कारावास तसेच 7 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। आरोपीने त्याचे मालकीचे धांडे गल्ली येथील घर फिर्यादी रामेश्वर चंद्रकांत पवार व संदीप कुमार नवनाथराव साळुंके यांच्याशी विक्री करार केला होता। फिर्यादी व संदीप कुमार यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये आरोपीस धनादेशाद्वारे दिले होते। आरोपीने आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली, त्यावरून फिर्यादीचे मित्र संदीप कुमार यांनी परत 5 लाख रुपये रोख दिले होते। आरोपीने व्यवहारापेक्षा जास्तीची रक्कम घेऊन देखील घर मिळकत फिर्यादी व त्याचे मित्र संदीप कुमार यांच्या नावावर केली नाही। फिर्यादीने आरोपीस रकमेची मागणी केली असता आरोपीने फिर्यादीस देणे लागत असलेल्या कायदेशीर रकमेच्या रकमेपोटी धनादेश दिला। तो बँकेत वटवण्यासाठी टाकला असता चेक अनयुजेबल अशा शेऱ्यासह न वटता परत आला। फिर्यादी यांनी आरोपीस नोटीस देऊन देखील आरोपीने रक्कम परत केलीच नाही, म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली। फिर्यादीच्या वकिलांच्या युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आरोपीस 6 महिने कारावास व नुकसान भरपाईपोटी 7 लाख रुपये देण्याचे आदेश देण्यात आले। फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट विवेक डोके यांनी कामकाज पाहिले, तर त्यांना ॲडव्होकेट राजेश जाधव, ॲडव्होकेट सतीश गाडे, ॲडव्होकेट रुचके, ॲडव्होकेट सुधीर जाधव यांनी सहकार्य केले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।